जलगांव जिले के चोपड़ा तालुका में आए तेज आंधी तूफान और बारिश ने किसानों को भारी नुकसान पहुंचाया है। इस बीच अचानक बदले मौसम का असर अब पारंपरिक फसलों के साथ साथ सब्जी की खेती पर भी साफ देखने को मिल रहा है। तेज हवाओं और बारिश के कारण खेतों में बांस के सहारे तैयार किए गए करेले की बेलें पूरी तरह जमीन पर गिर गई है। जिन बेलों को सहारा देकर ऊपर चढ़ाया गया था वे तेज हवा के चलते टूटकर और बिखरकर नीचे आ गई है। किसानों के मुताबिक करेले की फसल की बिक्री अभी भी बाजार में शुरू हुई थी, जिससे उन्हें अच्छी आमदनी की उम्मीद थी, लेकिन इस प्राकृतिक आपदा ने उनकी सारी उम्मीदों पर पानी फेर दिया है। आपल्या शेतामध्ये काय नुकसान झालं आणि कसलं पीक आहे? संध्याकाळी 5:30 वाजेच्या सुमारास ते वादळ गारपीट झाली। त्यात या कारल्याचं 10 ते 15 लाख रुपयाचं मोठं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे बांबू पूर्ण तुटून पडलेला आहे। लेबरच्या सहाय्याने पुरा बांबू नवीन उभं करण्यात येतं आहे आता, आणि खूप मेहनत लागते आता त्याला उभं करायला। माल काढणं सुरू मार्केटला सुरू झालं होते का कारले? चालू झालेला होता मार्केटला। अच्छा, साधारणतः किती खर्च लागलेला आहे याला? आतापर्यंत 6.5 लाख रुपये खर्च लागलेला आहे। आणि आता जेव्हा माल काढणीला आला त्यावेळेस हवा आणि वारा आणि वादळने सर्व बांबू क्रॉसिंग होऊन गेला त्याच्यापूर्ण। अच्छा, आता मजुरांच्या सहाय्याने पुन्हा उभं करावं लागतंय। पूर्ण लेबर लावलेला आता मजुराच्या सहाय्याने आता पूर्ण एकीकडनं पूर्ण उभं करणं चालू आहे त्याला। अच्छा, या पावसामुळे जे वेल आहे त्याचं नुकसान झालं असेल? याच्यात आता कम से कम 40% घट येईल नाही याला। आता काही वेल तुटतील, काही होईल। अच्छा, लेबरच्या सहाय्याने उभं करणं म्हणजे आता सोपं नाही ते एवढं। बरोबर. किती पूर्ण आहे आपलं क्षेत्र? हे 3 बिघे। 3 बिघे पूर्ण कारल्याचं। काय नाव आहे आपलं? कुणाल मुरलीधर पाटील।